जनता कमी होती, गर्दी नव्हती, काही नाही. आता भयानक लोक आले, किती कसली बी आलेत, आपण म्हातारे बी आलेत, बी आलेत. अगं चला व्यायाम करूच म्हणाले. आतापर्यंत बंड खणला, हिर खणली, तळ खणलं, शेतात केलं, ढोरं राखले, वासरं राखले, म्हशी केल्या, हुट केले मालकानं, शेळ्या राखल्या. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी. अनुभव एकदम विलक्षण, एवढा आनंद इथे आल्यानंतर मिळतो ना की तो सांगण्यापलीकडचे आहे. आम्ही हे पाहण्यासाठी मुंबईवरून खास येतो आणि कधीही चुकवत नाही. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. रामकृष्ण हरी, आपण पाहतायत अभंगवारी. मी सध्या पुरंदरवाडी या ठिकाणी आहे. पहिलं गोल्ड रिंगण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील होत आहे आणि ते पाहण्यासाठी लाखो वैष्णव या ठिकाणी जमलेले आहे. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी देणार नाही हरी. कितवी वारी? 40 हारी, 40 वारी. 40वी वारी. काय नाव माय तुझं? पांडुरंग करू प्रतनाम करू, दुसरे चरण संताची या, गुणदोष भाव दिला पाया आपोजिया. माझी वारी, माझं नाव अंत्यकलाबाई उत्तमराव केंद्रे, उंबरदरा, जाम जळकोट, जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. पहिलं उस्मानाबाद होता, आता लातूर होता, पुन्हा आता उदगीर झालाय. 40वी वारी. काय काय बदलत गेलं वारीत? पहिल्या वारीत काय काय चित्र बघितलं आणि या वारीत काय वेगळं जाणवतं? पहिल्या वारी मध्ये बी आनंदच होता. आता चित्र दाखल मावली होती. पण रस्ता वेगळा होता ना. रस्ता वेगळा होता, चांगला झालाय आता रस्ता, मोठा रस्ता झालाय. पहिले काय काय त्रास व्हायचा? दाटणी होत होती, दुसरं काय नाही. दाटी व्हायची. हा, फार त्रास व्हायचा ना. काही नाही तेवढं व्हायला, इतके लोक नव्हती, जनता कमी होती. कमी होती, जनता पण मजा लय होती ना. मजा लय होती, जनता कमी होती, गर्दी नव्हती, काही नाही. आता भयानक लोक आले, किती कसली बी आलेत, आपण म्हातारे बी आलेत, बी आलेत. अगं चला व्यायाम करूच म्हणाले. आता व्यायाम करायचा आता वाटणच इकडं माऊलीच्या. पहिली वारी कोणासोबत केली माव? पहिली वारी केली बघा, आधी आमच्या मालकाने केली, पुन्हा मग मालका संगत आले अर्ध्या वाट्यामध्ये इथवर, ह्याच्यात महादेवापासून ह्यात इथं नात्यापासून. मग वापस गेला. नाही वापस नाही, पंढरपूरला गेला. बर बर. मग पुन्हा तर वापसून वारी आमची सारखी ह्यात काय भेटत माया या वारीतून? त्या वारीतून परमात्मा भेटतय, परमार्थ. शिरटीचा राजा भेटताय आपल्याला, दुसरं काय नाही. समाधान, सुख समाधान शांती भेटते. वय किती? वय 40 वर्ष. नाही नाही, तुमचं वय माझं 60 झाला असेल, वरी झाला. जास्त झालंय. तुम्ही 80 पर्यंत गेल्यात. नाही 80 नसेल व्हायला, कमी असेल थोडं भाव. हे आता वजन आहे का होत? काही ना, चालायला जरा हे व्हायला. काय काय काम केले आतापर्यंत? आतापर्यंत बंड खणला, हिर खणली, तळ खणलं, शेतात केलं, ढोरं राखले, वासरं राखले, म्हशी केल्या, हुट केले मालकानं, शेळ्या राखल्या, दूध काढले, म्हशी केल्या स्वतः शेतीने खुरपिलं. आता रिटायरमेंट. आता आमदाच नाही होत नाही म्हणून करायचं. महिना झाल्यावर आमदा शेत देऊन टाकली लोकांना. काय पांडुरंगाला काय मागायचं? पांडुरंगाला काय सुख शांती. आता ना जरा आनंद, हा आनंद, असाच आनंद जन्माला जाऊ दे, अशी सौभागी जन्माला जाऊ दे. हेच सेवा करण्याचं हे मिळू, भाग्य मिळू. हो, भागी हेच भाग्य. आता लेकर मागे सुखाचे राहू दे, शांती राहू दे, याला तू दे कसाय कर माझ्या माघारी. मी हायचं वर्तन द्यालाय. मालक येत का सोबत? हायचं बसल्या ती दाटली, ते ना बसल्या तिथं बसल्या ते काउंटरला. हा, फोटो काढून घेते तिथं, लय घेते जेजेरीला ना. नातू बी तू असतील ना सासवडला. ना तू 5 आणि लेक? लोक 3. लेकी? लिक नाही का? ते म्हणत असतील ना कशाला जाते माय तू आता? नको हिंडोक म्हणाल्या, महिन्याची वारी करते मी.
होय. पांडुरंगा पंढरपूरला हा महिन्याची वारी दोघं करता. एखादा अभंग वगैरे काय? अभंग चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या बेटी, होती संताची या बेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर, मुखी म्हणता चुकतील फेर, मुखी म्हणता चुकतील मे फेर, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची या गोष्टी, जन्म नाही रे आनिका, जन्म नाही रे आनिका, जन्म नाही रे आनिका, तुका म्हणे माझी भाक, जन्म नाही रे आनिका, तुका म्हणे माझी भाक. पहिले वारीच्या वाटेने झाड खूप होते ना? होते इथं तर लय होते, असं दिवस दिसत नव्हता. आता लय ऊन लागतं ना. हा हे रस्ता झाला पण ऊन जास्त आहे ना. ऊन जास्त आहे. काय सांगायचं त्या मंत्र्याला हे झाड तोडले म्हणून? काय म्हणावं आता मंत्र्याला. चांगलं केलं का काय? आता केलंय बाबा चांगला, रस्ता बी राहटला, सावली बी राहलं, सगळंच कसं राहावं. काहीतरी एक भेटल. कोणतं तरी वेगळं करावं लागेल. ही आहे जुनी पिढी आणि नवी पिढीची मला बोलायचंय. हे बघा नवी पिढी, कुणाचा वेश घातलाय महाराज, कुणाचे कपडे घातले ते? कीर्तनकार. कीर्तनकार. कुणाचे कीर्तन ऐकता तुम्ही? ते काय म्हणतात, इंदुरेकर महाराज. इंदोरीकर महाराजांचे कीर्तन ऐकतात. बर बर, छान आहे. कितवीला आहेत तुम्ही? चौथीला. चौथीला. काय म्हणतात याला, कशासाठी बसलोय आपण इथं? रिंगण पालखी बघायला. पहिल्यांदाच आली ना? नाही, तिसऱ्यांदा. तिसऱ्यांदा. कोण आहे सोबत? पप्पा मम्मी. ज्यांनी वारी दाखवायसाठी आणले ते त्यांचे आई वडील माझ्या सोबत आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसा आहे अनुभव वारीचा? अनुभव एकदम विलक्षण, एवढा आनंद इथे आल्यानंतर मिळतो ना की तो सांगण्या पलीकडचे आहे. आम्ही हे पाहण्यासाठी मुंबईवरून खास येतो आणि कधीही चुकवत नाही. माझे मिस्टर किती आता तिथून येण्यासाठी आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागतो, पण मार्गाची वेकान पालखीमुळे कसं होतं, सगळ्या रस्ते असे बंद राहतात ना, तर मग आम्ही वेगवेगळे मार्ग काढून कसंही असू दे पण आम्ही इथपर्यंत पोहोचतो आणि ते माऊलींच्या कृपेमुळेच. काय भेटतं याच्यातून? हा आनंद म्हणजे सांगण्या पलीकडचा आहे. हा आनंद मिळवण्यासाठी म्हणजे नशीबवानांना हे मिळण्यासारखा आनंद आहे आणि आम्ही खरंच नशीबवान आहे की आम्हाला यायला मिळालं इथं. मुंबईकर पण विचार करतात का हो वारीबद्दल? नक्कीच करतात. काय विचार करतात वारीबद्दल? कोण आहेत मुंबईकर? कोण आहेत? महाराष्ट्रीयन आहेत, सगळे इंडियन आहेत. मग त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आदर असलाच पाहिजे. अनेकांना असं वाटतंय मुंबईकर काय बोलतील, मुंबईकर झगमगाटीत असतात मुंबईत, ते काय विचार करतील परमार्थाचा? असतात तिकडे पण विचार असे. मुंबईकर, मुंबईतून भरपूर गाड्या, कोकणातले लोक असतात, नोकर चाकरमाने तुम्ही म्हणता, ते सगळे कोकणातले जे सगळे विठ्ठलाला मानणारे जे भक्त आहेत, सगळे विठ्ठल भक्त, ते पण आषाढी कार्तिकीला येतात. तुमचं गाव इथलं का? हा, आम्ही प्रॉपर इथलेच, पण नोकरीनिमित्त मुंबईला. काय लहानपणची तुमची एखादी आठवण या वारीबद्दलची? आमच्याकडं घरी एक दिंडी यायची, नाना देशमुखांची दिंडी असायची. ते परभणी साईडचे होते, तर त्यांना सकाळचा नाश्ता शिरा आणि एखादा उपमा किंवा असं एखादा आयटम दरवर्षी करून आम्ही वडिलांबरोबर ते रात्रभर सगळं तयारी करायचे आणि सगळं तयार करून झाल्यानंतर एका मोठ्या पिंपात किंवा याच्यात आम्ही ते भरून शिरा आणि हे तयार केलेलं मांडवे ओढ्याच्या ठिकाणी जे पालखी थांबते तिथं सकाळी त्यांना दिंडीतील वारकऱ्यांना नाश्ता ते करून न्यायचे. ते आठवतं मला. मी वडिलांबरोबर दर पालखीला पहाटे 6 वाजता तिकडं पुढे निघून जायचो. आता वडील कुठे आहेत? वडील आहेत. हा, ते शेती करतात. दुसरे माऊली आहेत माझ्यासोबत. बाळा इकडे बस थोडा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कशी चालली वारी? खूप छान. काय वर्णन करायला या वारीचं? निरपेक्ष, निस्वार्थ आणि
खरं तर असं म्हणतात की बाबा घर से मस्जिद बहुत दूर ही सही, चलो रोते हुए बच्चों को हसाया जाए. म्हणजे काही फार म्हणजे परमार्थाचे जे काही फार मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, तर त्याच्यामध्ये असं की बाबा आपण म्हणतो की देव 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 कशाला केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि लोकांचे ना म्हणजे बरेच असे नास्तिक समाज वर्ग जो आहे की तो याविषयी मतं मांडत असतो. आणि खरंच काही मतांशी मला सहमत पण व्हावं असं वाटतं की खरंच कर्मकांड करण्यात काही अर्थ नाही. पण जेव्हा मी इथे आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, त्या परमार्थाची व्याख्या जणू काही म्हणजे असं म्हणू आपण की अत्यंत निखळ परमार्थ जो असेल ना, ती म्हणजे अभंगवारी. तिथे तुम्ही कोण काय भावना घेऊन येतो आहे याचा थांगच लागणार नाही. किंवा किंबहुना मी असं म्हणेल, कुणाच्या मनात भावनाच नसती मुळी. प्रत्येक जण फक्त तल्लीन होऊन चालणे आणि प्रत्येकाच्या मनात फक्त त्या पांडुरंगाची आस असते की त्या मूर्तीला डोळे भरून बघायचंय. मग काय मिळत असेल बरं ते डोळे बघून? काय म्हणजे शेवटी मूर्ती तर आपण आजकाल एन नंबर्स ऑफ सोशल मीडियाज आहेत की ज्याच्यावर आपण ती मूर्ती बघतच असतो. तिथे जाऊन पांडुरंगाच्या पायाला हात सुद्धा आत्ता लावू देत नाही, एवढी गर्दी झालेली आहे. मग तो काय आनंद असेल, काय जो परमोच्च आनंद मिळत असेल, तर त्याच्याविषयी जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की वन फिरून हा प्रवास कुठल्या पालखीला महिना लागतो, कुठल्या पालखीला 15 दिवस लागतात. आणि त्या वर्षभराच्या सगळ्या आपल्या व्यापातून, सगळ्या मोहमायेतून जेव्हा आपण ठरवतो की ही आपल्या शेवटचं ठिकाण आहे की तिथं आपल्याला पोहोचायचं आहे आणि तिथे आपल्याला कुठेतरी ना 2 मिनिटं शांत उभं राहायचं आहे. आणि ते 2 मिनिटं शांत राहण्याचं जे समाधान आहे ना, ते खरं या वारकऱ्यांच्या मनात असतं, पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत चालणाऱ्या प्रवासात. का वारी करावी? मला असं वाटतं की सगळं जर का मी पहिल्यांदाच म्हटलं की सामाजिक विषमता जी असते ना ती भयंकर आहे सध्याच्या याच्यामध्ये. की तुम्हाला म्हणजे तोच दरबारी आले रंक आणि राव, दरबारी आले रंक आणि राव, झाले करूप नाही भेदभाव. म्हणजे इथे येणारा व्यक्ती जो आहे तो गरीब असो श्रीमंत असो ते सगळे एकच आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न की का वारी करावी, जर तुम्हाला कुठल्याही तुमच्या व्यक्तिमत्वामधला सगळा मोह, अहंकार, सगळा लोभ, तुमच्या मध्ये असणारा मत्सर, द्वेष हा जर गाळून पाडायचा असेल ना तर खरंच वारी करावी. वारी तपश्चर्या आहे. नक्कीच ही तपश्चर्याच आहे. फक्त की ती तपश्चर्या कुठलाही आव आणून केलेली तपश्चर्या नाही. म्हणजे याच्या मागचं एक महत्वाची भूमिका आहे. आव आणून केलेली तपश्चर्या जी असती ना की मी तपश्चर्या करणार या दृष्टिकोनातून केलेली तपश्चर्या नाहीये. ही तपश्चर्या अशी आहे की माझ्या मनात जे एक स्थान आहे, माझा जो पांडुरंग आहे तो माझा आहे आणि तो माझं रक्षण करतो आहे आणि त्याला मी आषाढ महिन्यात भेट द्यायची आहे. त्या ओढीने जे काही त्याची पावलं चालतात ना ही ती तपश्चर्या आहे. काय करता तुम्ही? नोकरी, व्यवसाय काय? मी ट्युशन्स घेते, होम ट्युशन्स घेते. शिक्षकी पेशा आहे माझा. म्हणजे तुम्ही शाळेत असता? हो. आता ही विठ्ठल नामाची शाळा भरलेली आहे. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. काय शिकवतात हे वारकरी? त्या वारकऱ्याच्या मी आता ते मगाशी सांगितलं बोललं ना की रे बाबा की वारकऱ्याच्या कुठल्याही भावनेचा, जसं एक आजी मगाशी रिंगणातून ना फिरत होत्या. म्हणजे शाळेमध्ये असणारी जी स्पर्धा असते ना, स्पोर्ट डे असतात बघा, त्या स्पोर्ट डे मध्ये ना मॅरेथॉन चाललेली असती की बाबा या मुलांना स्पोर्ट डेला धावण्याची स्पर्धा वगैरे. पण मी जेव्हा त्यांच्याकडे बघत होती ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की कसलीही मॅरेथॉन ही अशी असावी, फक्त चालायचं. कोण बघतंय, कोण काय करतंय, आपण जिंकणार का, आपण हरणार का याचा काहीही कुठेही थांग पत्ता नाही. आणि आपल्याला काय करायचंय, रिंगणातून फक्त जायचंय. कारण इथे माऊलीची जी पालखी आहे, पवित्र पालखी आहे, ती इथे येणार आहे आणि त्याच्यासाठी मला रिंगण घालायचंय. आणि मग त्याच्यासाठी ही आजी तुळस पण खाली ठेवायला तयार नाही. तुळस खाली ठेवायची नाही नाही ठेवायची. हा. हे कोण आहे तुमच्या सोबत? मिस्टर आहेत माझे. रामकृष्ण हरी. काय सांगाल थोडक्यात वारीबद्दल? वारी हा एक सामूहिक साधनेचा प्रकार आहे. प्रत्येकाची साधना करायचा प्रकार वेगवेगळा असतो. आयुष्याच्या एका टप्प्यावरती भौतिक सुख, तुमचे स्टेटस, सामाजिक संदर्भातले तुमचं स्थान, हे सगळं मागे ठेवून तुम्ही परमेश्वराच्या चरणी लीन होण्याचा प्रवास करत आहात. आणि त्या प्रवासामध्ये एक
साधना करतोय आपण, तर त्या साधनेमध्ये आपल्या सोबत काही जण एकांतात साधना करतात. इथं सर्व समाज आपल्यासोबत साधना करतोय आणि त्या साधनेचं फळ म्हणजे विठ्ठलाचं दर्शन. कशी झाली वारी आतापर्यंत? चांगली झाली. कुठं आलात तुम्ही? अंबाजोगाई. ओके. हा, माऊलीच्या रथासोबत असतो मी. हा, 4-5 वर्षापासून माऊली इच्छा पूर्ण करते. अशी मनात भावना तयार झाली, माऊली फळ देते. आपल्या मनात इच्छा झाली ह्याला कुठली इच्छा तयार झाली ती पूर्ण होते. अशी इच्छा तयार झाली की मला रथात बसायची इच्छा झाली. हा, मला 4 वर्षी रथात बसायला मिळालं. माऊलीनं भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. असे माऊली आहेत, म्हणेल ते मिळते माऊलीपाशी. हा, नक्कीच. 4 वर्षापासून वारकऱ्यांच्या ह्या भावना आहेत. आणखी काही डीप प्रश्न विचारले काही वारकऱ्यांना, त्यांनी त्याचीही अर्थपूर्ण उत्तर दिले. ते आजी होत्या, 40 वर्षापासून त्या एक वारी करतात. त्या दुसऱ्या शिक्षिका होत्या, त्यांनी देखील आपला जो भाव आहे, वारीबद्दलच्या भावना आहेत, त्या आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. वारीच्या वाटेवरील इतर घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आपण लेट्स अप मराठी.